नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे या शेतकऱ्याने सावकाराच्या पाशात अडकल्याने किडनी विकली। यासाठी मदत केल्याप्रकरणी चंदीगड येथून अटक करण्यात आलेला हिमांशु भारद्वाज याने प्रेयसीच्या नादात आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर किडनी विकली। नंतर तो रॅकेटचा भाग झाल्याची माहिती पोलिसात पुढे आली आहे। भारद्वाजची पोलीस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही। भारद्वाजचे एका युवतीवर प्रेम जडले। तिचे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न होते। तिचा सर्व खर्च भारद्वाजच करायचा। अशातच व्यवसायही डबघाईस येऊ लागला। सोबतच प्रेयसीचा अमेरिकेतील खर्च भागविता कर्जबाजारी व्हावे लागले। आर्थिक समस्येशी झुंज देता फेसबुकवरील किडनी डोनर कम्युनिटी ग्रुपच्या संपर्कात आला। या माध्यमातून त्याने स्वतःची किडनी विकली। यानंतर तो रॅकेटचा एक भाग झाला। पुढे तो त्या ग्रुपचा सक्रिय सदस्य बनला आणि पुढे सोशल मीडियावर किडनी डोनर कम्युनिटी ग्रुप स्वतः चालवू लागल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले।